नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करत आहे। शिवपुराणानुसार महाशिवरात्रीला पार्थिव शिवलिंग बनवून त्याची पूजा केल्याने आपल्याला धनप्राप्ती होते, वैभव प्राप्ती होते, अन्न, आरोग्य, पुत्रप्राप्ती, संततीचे सुख या सर्वाची आपल्याला प्राप्ती होते। त्याचबरोबर मानसिक आणि शारीरिक त्रासापासून मुक्ती मिळते। कलियुगामध्ये कुशमांडू ऋषींच्या पुत्राने पार्थिव शिवलिंगाची पूजा केली होती। तर शिवरात्रीला पार्थिव शिवलिंगाचे पूजन कसे करायचे व पूजा विधी कसे करायचे हे आपण आज पाहणार आहोत। हिंदू परंपरेमध्ये विविध पद्धतीने पूजा केली जाते। कोणी मूर्तीची पूजा करते तर कोणी शिवलिंगाची पूजा करते, कोणी सोन्या चांदीच्या शिवलिंगाचे पूजन केले जाते तर कोणी पारद शिवलिंगाचे पूजन केले जाते, कोणी दगडी शिवलिंगाची पूजा करतात तर कोणी पितळी शिवलिंगाची पूजा करतात। अशा विविध पद्धतीच्या शिवलिंगाचे पूजन करण्याला खूप सारे महत्त्व आहे। पण या पूजेमध्ये पार्थिव शिवलिंगाच्या पूजेला अत्यंत महत्त्व आहे। ही पूजा अनंत पवित्र मानली गेली आहे। या पूजेमुळे आपले भगवान शिवांकडून इच्छित वरदान आपल्याला प्राप्त होते। शिवरात्रीच्या दिवशी पार्थिव शिवलिंगाचे पूजन केल्याने अकालीन मृत्यू किंवा भय नाहीसे होते। भगवान शिवांच्या उपासनेमध्ये अनेक भक्त पार्थिव शिवलिंगाची पूजा करतात। पार्थिव शिवलिंगाची पूजा कोणीही करू शकतं, ते स्त्री असो, पुरुष असो किंवा मुले असो, कोणीही पार्थिव शिवलिंगाची पूजा करू शकतात। शिवरात्रीच्या दिवशी पार्थिव शिवलिंगाचे पूजन करून सर्व दुःख नष्ट होते आणि आपली मनोकामना पूर्ण होते। महाशिवरात्रीला प्रदोषाला किंवा श्रावण महिन्यात पार्थिव शिवलिंगाला खूप सारे महत्त्व आहे। पार्थिव शिवलिंगाची पूजा करणे म्हणजे पृथ्वीची पूजा करणे। त्यामुळे मनुष्य सर्व पापातून दूर होतो आणि सर्व सुखांचा उपभोग घेतो। पार्थिव शिवलिंग बनवत असताना शुद्ध मातीचे शिवलिंग बनवावे। शिवलिंग ज्यावेळेस बनवताना किंवा पूजा करताना आपल्याला उत्तर दिशेला तोंड करून बसायचे आहे। तसेच पार्थिव शिवलिंग बनवताना त्याची उंची किंवा शिवलिंग खूप मोठे नसावे, आपल्या अंगठ्या इतकेच मोठे शिवलिंग बनवावे। खूप मोठे शिवलिंग बनवायचे नसते। माती घरी आणून किंवा आपल्याच घरातल्या एखाद्या कुंडीतल्या मातीचीही आपण शिवलिंग बनवू शकतो। पण माती कधीही तुळशीतली शिवलिंगासाठी घेऊ नये। पार्थिव शिवलिंगाची पूजा करताना सर्वप्रथम आपल्याला शिवलिंग आधीच बनवून घ्यावे लागते। शिवलिंग बनवण्यासाठी माती, गाईचे शेण, गूळ, भस्म, चंदन हे सर्व वस्तू एकत्र करून शिवलिंग बनवले जाते। जी माती आपण शिवलिंग बनवण्यासाठी आणली आहे ती कितीही पवित्र असली तरी आपल्याला पुन्हा एकदा कच्च्या दुधाने त्याच्यावरती शिंतोडे मारायचे आहे आणि ती परत पवित्र करून घ्यायची आहे। किंवा एक बेलपत्र एका वाटीमध्ये पाण्यात ठेवून ते पत्र भिजवलेले पाणी आपल्याला ते शिवलिंग बनवण्यासाठी वापरायचं आहे। पवित्र झाल्यानंतर आपल्याला त्या मातीचे शिवलिंग बनवून घ्यायचे आहे। जे बेलपत्र आपण घेतले आहे त्याच बेलपत्र एका ताटलीमध्ये किंवा ताम्हणामध्ये ठेवून त्यावरतीच आपल्याला शिवलिंग बनवून घ्यायचे आहे। शिवलिंग बनवून झाल्यानंतर सर्व साहित्य आपल्या जवळ असायला हवे। जसे आपण मंदिरामध्ये शिवपूजन करतो तसेच आपल्याला पार्थिव शिवलिंगाचेही पूजन करायचे आहे। शिवलिंगाची पूजा करताना आपल्याला कण्हेरची फुले, पांढरी फुले किंवा गोकर्णाची फुले असे फुलेही वापरायची आहेत। चंदन, भस्म, अक्षता, शमीपत्र याचाही वापर आपल्याला पूजेमध्ये करायचा आहे। कमळाची फुले जर आपल्याला मिळाली तर अतिउत्तम, पण जर आपल्याला कमळाचे फूल मिळाले नाही तर कमलगठ्ठ्याचे मणी ही शिवपिंडीला अर्पण करायचे आहे। सर्व गोष्टी पार्थिव शिवलिंगाला अर्पण करून त्याची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला धूपदीप वाळून घ्यायचे आहे, आरती करायची आहे। पार्थिव शिवलिंगालाही आपल्याला प्रसाद अर्पण करायचा आहे। पार्थिव शिवलिंगाची पूजा झाल्यानंतर
ते शिवलिंग घरामध्ये खूप वेळ तसेच ठेवायचे नाही, तर त्या शिवलिंगाचे आपल्याला विसर्जनही करायचे आहे. आपल्याला एखाद्या भांड्यामध्ये शुद्ध पाणी घेऊन त्या भांड्यामध्ये आपल्याला पार्थिव शिवलिंगाचे विसर्जन करायचे आहे. ते पाणी आपल्याला जलाशयामध्ये सोडून द्यायचे आहे. जर आपल्याला जलाशयामध्ये ते पाणी सोडणे शक्य नसेल तर आपल्याच घरातील तुळस सोडून कोणत्याही एखाद्या कुंडीमध्येही ते पाणी सोडले तरी चालते. अशा प्रकारे पार्थिव शिवलिंगाचे पूजन केल्याने आपल्याला हजारो पटीने फायदा हा होणारच आहे. ज्यावेळी घरातील कोणतीही एक व्यक्ती अशी पूजा करते त्यावेळेस ती पूजा सर्व घरासाठीच असते. ही पूजा केल्याने सुख, शांती, समृद्धी तसेच माता लक्ष्मी आणि माता लक्ष्मीचा आशीर्वादही आपल्याला राहतो. भगवान शंकरांचा आणि पार्वती मातेचाही आशीर्वाद आपल्यावरती कायम राहतो. ज्यावेळी आपण शिवलिंग बनवत असू त्यावेळी आपल्याला ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय या मंत्राचा जप करत करत आपल्याला शिवलिंग बनवायचे आहे. ज्यावेळी आपल्याला घरामध्ये पार्थिव शिवलिंग बनवणे शक्य नाही त्यावेळी आपण बेलाच्या वृक्षाखाली ही पार्थिव शिवलिंगाचे पूजन करू शकतो. आपण जशी पूजा करतो मंदिरामध्ये तशीच आपल्याला बेलाच्या झाडाखालचीच माती घेऊन तिथे एक शिवलिंग बनवून त्याचे पूजन करायचे आहे. आरती वगैरे करून झाल्यानंतर आपल्याला त्याचे विसर्जनही तिथे लगेच करायचे असते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.